नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. राही नुकतीच उठली होती आणि गाय आली घरासमोर, तर पोळी घेऊन गेली आणि गायला दिलं. हे तिचं नेहमीच आहे. दारासमोर गाय आली की तिला पोळी द्यायची असते. तिला खूप आवडते ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि त्यानंतर मी पाया पडल्या गाईच्या, तर तीसुद्धा येऊन पाया पडत होती बघा. लहान मुलं आपलं बघूनच शिकतात. तर मंडळी, किराणा आणला होता. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. हा पास्ता आहे, जे मुलांना कधीतरी करून देण्यासाठी हे मी मागवलेलं आहे. त्यानंतर साखर, हा स्पेशल फरसाण मागवला होता, कधीतरी हलकी जेव्हा आपल्याला भूक असते ना तेव्हा खाण्यासाठी. इकडे न्यूट्रेला आहे, खोबरा आहे, त्यानंतर डाळ व मूग डाळ आहे, आणि इथे जिरे, शेंगदाणा, त्यानंतर पेस्ट आहे पतंजलीचं दंतक्रांती, आणि त्यानंतर हा ओवा आहे. तर हे असं किराण्याचं सामान मी जसं संपलं, मला जसं सामान लागतं तसं मी मागवते. बाकी तर मंडळी, या रॅकमध्ये तुम्हाला दिसत असेल की खूप सारा पसारा तुम्हाला इथं दिसत असेल. कारण कसं आहे माहिती, मुलंसुद्धा म्हणजे ड्रॉइंग असेल, त्यांची ड्रॉइंग वही असेल, किंवा मग पाटी पुस्तकं, पेपर, म्हणजे सगळं काही इथेच ठेवण्यात येते. कारण हा जो रॅक आहे माझा तो ओपन आहे, त्यामुळे बऱ्यापैकी पसारा जो आहे तो इथंच ठेवला जातो. मुलांचंच नव्हे तर माझं पण मी सांगते, कधीतरी घाई गडबडीमध्ये मी सुद्धा काही पसारा माझ्याजवळ असेल तर ते पसारा मी इथेच ठेवून देते. कारण का आपण इथंच मी ठेवते, मी सुद्धा इथंच ठेवते. तर मग चालतच राहणार आहे. हे जागा जोपर्यंत आपण याला फर्निचर वगैरे नाही करत तोपर्यंत हे असंच राहणार आहे, आणि त्याला मग आपल्याला क्लीन करतच राहावं लागणार आहे. तर म्हटलं चला हे रॅक जे आहे ते व्यवस्थित आता त्यामधला पसारा जागच्या जागी ठेवते, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पुन्हा क्लीन केल्यानंतर. चला. बऱ्यापैकी आता हा रॅक क्लीन करून घेतला आहे. पसारा जो काही होता एक्स्ट्राचा तो काढून टाकला. आता बऱ्यापैकी स्वच्छ झाला आहे, आणि थोडंसं पावसाचे थेंब येत आहेत, तर मी कपडे काढून आणते. वरून कपडे काढून आणले आणि घड्या करून ठेवून दिले, आणि त्यानंतर म्हटलं आता वरती झाडाला पाणी टाकायचं आहे, तर पाणी टाकून घेते. आणि चला तर मग आपण पाणी टाकू झाडाला. पाणी टाकण्यासाठी जात होते, तर तेवढ्यात बघितलं तर पार्सलवाले आले होते घरासमोर. तर त्यांच्याकडून मी पार्सल घेतलं आणि तो ओपन करून बघते. तर ह्यामध्ये ना मी एक छोटा ट्रायपॉड मागवला होता. तर तो मला वाटतं 200च्या आतच आहे, पण क्वालिटी एकदम छान आली, त्यामुळं मी ठेवून घेतलेला आहे. आणि याला ना एक लाईट पण आलेले आहे, त्याचबरोबर एक हे पण दिलं आहे त्यांनी, केबल पण दिलं आहे चार्जिंगसाठी. तर खूप छान क्वालिटी आहे, मला तर खूप आवडली. तुम्हाला जर हा ट्रायपॉड मागवायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईल पुन्हा या ट्रायपॉडची. कमी किमतीमध्ये एवढी छान क्वालिटी आली, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि ॲक्च्युली मी तुमच्यासमोरच हे पार्सल उघडलं पण, आणि खूप छान आहे क्वालिटी, तुम्ही स्वतःच बघा. तुम्ही इथं बघतायत ॲडजस्टेबल आहे, आणि त्यानंतर हा जो आहे सेल्फी स्टिक म्हणून आपण याचा वापर करू शकतो, आणि ट्रायपॉड म्हणूनसुद्धा 2 in 1 प्रोडक्ट आहे हे. तर मला छान वाटलं. मी सहज मागवलं होतं, म्हणजे क्वालिटी छान असली तर ठेवायचं, नाहीतर मला रिटर्न करायचं होतं. पण मला खूप छान वाटली क्वालिटी, त्यामुळे मी हे ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही ट्रायपॉडने तुम्ही ब्लॉगिंग पण करू शकता आणि रेसिपी पण शूट करू शकता, तर नक्की मागवा. फ्लॅश लाईट पण होता, खूप छान वाटलं मला हे, तर मी ठेवून घेतलं फायनली. तर मी म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ मी टाकला आहे.
तर मंडळी याला पाणी टाकताना याच्यावर पाणी पडल्यामुळे हे असे आडवे झालेत. तर हे आहे मेथी आणि कोथिंबीर किती छान आली बघा. याच्यात पण आली कोथिंबीर. झेंडूचं झाड आहे. त्यानंतर हे अशी झाडं मी लावलेली आहेत वरती. जे काही वेस्ट होतं त्याचा वापर केला आणि त्यामध्ये झाडं लागली. हा इथे पण ही अशी जाळी लागलेली आहे शोची. मेथी अशी खराब झाली म्हणून मग मी हा पंप मागवला होता, जो की 20-22 रुपयाला मला पडला आणि एक फिनाईलच्या बॉटलमध्ये तो मी ॲडजस्ट केला आणि अशा प्रकारे मी आता याला पाणी देते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटते नवीन व्हिडिओमध्ये. बाय.